मेलमध्ये जे एक्सटर्नल जेनेटेलिया आहेत त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक पेनिस आणि दुसरं स्क्रोटम. आणि पेनिस हा मेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे आणि बेसिकली मेलमध्ये पेनिसची ज्यावेळेला साईज वाढते त्याला आपण म्हणतो इरेक्शन. हे इरेक्शन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे दोन टिश्यू आहेत, त्याला इरेक्टाईल टिश्यू म्हणतात. एकाचं नाव आहे कॉर्पोरा कॉवर्नोसा आणि दुसऱ्याचं नाव आहे कॉर्पस स्पॉन्जिओसम. कॉर्पोरा कॉवर्नोसा हे पेयर्समध्ये आहेत, पेनिसच्या वरच्या बाजूला दोन्ही साईडला, तर त्याला पोस्टेरो लॅटरल टिश्यू म्हणलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्याच खालच्या बाजूनं डाऊन साईडनं जर पेनिसला डाऊन साईडनं प्रेस केलं गेलं तर ते सॉफ्ट फील होतं. तर तिथे जे टिश्यू आहेत त्याला कॉर्पोरा स्पॉन्जिओसम म्हणलेले. स्पंज लाईक एकदम सॉफ्ट टिश्यू असल्यामुळे त्याला नाव दिलं स्पॉन्जिओसम. तर मेलची युरेथ्रा ही त्याच्या थ्रूच पुढे पास होते. आणि इरेक्शन कॉर्पोरा कॉवर्नोसामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये बऱ्याच ब्लड कॅपिलरी आहेत. ज्यावेळेला मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन रिलीज होतं त्यावेळेला तिथला ब्लड फ्लो इन्क्रीज होतो. तिथं आत जाणाऱ्या ज्या ब्लड सेल्स आहेत त्याची साईज मोठी आहे, पण तिथून बाहेर घेऊन जाणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत त्यांची साईज छोटी आहे. म्हणजे इनपुट जास्त आहे, आउटपुट कमी आहे, त्यामुळे तिथं ब्लड राहतं आणि त्या ब्लडमुळं मेल पेनिसमध्ये इरेक्शन क्रिएट होतं.